इंडियन आर्मी ग्रुप सी भरती 2024 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन आर्मी ग्रुप सी ची भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि 12वी पास लागते। काय काय पदामध्ये 10वी पास लागते, काय काय पदामध्ये 12वी पास लागते। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर 625 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 3 युनिट आहे तर पहा, अहिल्यानगर अहमदनगर झालं, खडकी पुणे युनिट आहे, त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिक युनिट आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जे नोकरी भेटणार आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी नोकरीचं ठिकाण असणार आहे। तर ह्या युनिट मध्ये ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते विंडो आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, फॉर्मची प्रिंट कुठून भेटणार आहे, तर सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। यामध्ये जे लेखी परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की लेखी परीक्षा असणार आहे, त्याचबरोबर फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, फॉर्म कुठे भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मी ग्रुप सी ची ही भरती चालू आहे आणि यामध्ये आपण जागांचा जर विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास साठी मी तुम्हाला काही जागा दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला एक लक्षात येणार आहे 10वी 12वी पास साठी। तर पहा 12वी साठी जे विद्यार्थी मित्रांनो 17वा पद क्रमांक आहे स्टोअर कीपरचा, यामध्ये 9 जागा आहे। तर यामध्ये तुम्हाला 12वी पासवर फॉर्म भरता येते। त्यानंतर 21व पद आहे कुकचं, यामध्ये 5 जागा आहे, यामध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि स्वयंपाक बनवता आला पाहिजे। आणि यामध्ये 20व जे पद आहे तर ते फायरमॅनचं आहे, फायरमॅन मध्ये सुद्धा 10वी पास लागते, कोणते सर्टिफिकेट वगैरे काही त्या ठिकाणी लागत नाही। 30व जे पद आहे ते सुद्धा ट्रेड्समॅन मेटचं आहे, तर ट्रेड्समॅन मेट मध्ये 228 जागा आणि यासाठी सुद्धा शिक्षण 10वी पास लागते फक्त, ठीक आहे, कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही। त्यानंतर एमटीएस झालं, त्याचबरोबर जे आहे सफाईवाला झालं, चौकीदार झालं, तर हे सुद्धा पद आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। तर इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरता येते। SC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि फीचा जर विचार केला, तुम्ही कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NTBC ओपन SBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया फी या भरतीमध्ये लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आवर्जून फॉर्म भरा आणि ऑफलाईन भरती हे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ऑफलाईन भरती असं नाही की बा ऑनलाईन भरती आहे, ऑफलाईन भरती असल्यामुळे भरपूर बरेच मुलं ऑफलाईन मध्ये जे फॉर्म भरत नाही, कारण की बरेच विद्यार्थ्यांना माहित नसते फॉर्म कसा भरायचा, कुठे पाठवायचा, काही एवढं काही माहित नसते, लक्षात ठेवा। तर जास्त ज्यांचं या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे आणि या भरतीमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं सुद्धा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अग्निवीर आर्मी रॅली भरती आता झाल्या 5ही यारोच्या, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो कोल्हापूर, यारो मुंबई। तर या ठिकाणी भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही, रनिंग काढून मेडिकल काढून सुद्धा काही काही मुलांचं सिलेक्शन झालं नाही, त्याचबरोबर भरपूर मुलांचं वय गेलाय। तर हे तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो चांगली ही भरती निघाली, तर तुम्हाला खचून जायचं नाही। आणि याच्या अगोदर सुद्धा भरपूर मुलांचं आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न हे स्वप्न राहिलेलं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे। तर यामध्ये वयोमर्यादा जास्त लागते आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, पेपर सुद्धा खूप सोपी यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, कारण की 625 जागांसाठी इंडियन आर्मी ग्रुप सी EME ची हे जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे, ठीक आहे। तर ऑफलाईन भरती आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे। फक्त ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो फायरमॅन पदामध्ये ग्राउंड, बाकी कोणत्या पदामध्ये ग्राउंड नाही, ठीक आहे। तर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर या ठिकाणी होणार आहे। तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे, पेपर किती मार्काचा असणार आहे, तर पहा 150 मार्काचा पेपर असणार आहे आर्मी EME इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीचा। तर पहा परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 150 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ठीक आहे। आणि आपल्याला 2 घंट्याचा टाइम या ठिकाणी भेटणार आहे। तर पहा पेपरचा अभ्यासक्रम सुद्धा खूप इजी आहे, म्हणजे बा 50 प्रश्न जनरल नॉलेजचे विचारले जाऊन राहिले, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 100 प्रश्न तर असेच 700 प्रश्न यामध्ये विचारले जाऊन राहिले, ठीक आहे। तर पेपर सुद्धा एकदम हार्ड नसणार आहे, सोपाच असणार आहे, कारण की 10वीच्या बेसवर पेपर आहे। तर पेपरची लेवल एकदम हार्ड नसणार, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती तुमच्यासाठी
तुमच्यासाठी चालून आली आहे। तर सर्व भरतीमध्ये सर्व या पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पेपर असणार आहे आणि ग्राउंड फक्त फायरमॅनचं जे पद आहे फायरमॅन पदामध्येच फक्त ग्राउंड आहे, बाकी कोणत्याही पदामध्ये ग्राउंड नाही। फायरमॅनची भरती 10वी पासवर यामध्ये निघालेली आहे। तर फायरमॅन मध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर आहे। एसटी कॅटेगरीचे उमेदवार असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची लागते, छाती 81.5 सेंटीमीटर आणि फुगून 85 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50च्या खाली असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। आणि जे फायरमॅनला जे इव्हेंट आहे तर पहिला जो इव्हेंट आहे 63.5 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 183 मीटर तुम्हाला धावावं लागणार आहे 96 सेकंडमध्ये आणि दुसरा 2.7 मीटर वाइल्ड लँडिंग ऑन लॉंग जंप या ठिकाणी असणार आहे आणि तिसरा जो इव्हेंट असणार आहे यामध्ये क्लिम्बिंग 3 मीटर व्हर्टिकल रोप युजिंग हँड अँड फीट। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस आर्मी एमी या भरतीची। तर बाकी कोणत्या पदामध्ये उंची काही लागत नाही, फक्त फायरमॅन मध्येच उंची लागते। ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर आता विद्यार्थी मित्रांनो हा आपल्याला फॉर्म कुठं भेटणार आहे तर पहा, तुम्हाला जर इंडियन आर्मी ग्रुप सी चा फॉर्म भरायचा असेल तर आता सध्या जे विद्यार्थी मित्रांनो गडबड करू नका फॉर्म भरायची, कारण की अजून जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायला चालू झाले नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि राहिला फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, तर तिथं तुम्ही जॉईन व्हा आणि तिथं मी जे विद्यार्थी मित्रांनो तो फॉर्म टाकलेला आहे। तर ज्यांना सुद्धा तो ऑफलाईन फॉर्म पाहिजे असेल तर आपण टेलिग्राम ग्रुप आपला माझी नोकरी कॉर्नरचा, तर माझी नोकरी कॉर्नर जर तुम्ही या ठिकाणी सर्च केलं टेलिग्रामवर तर दिसते आणि दिसलं नाही तर आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर तिथून तुम्ही जॉईन होऊन तिथं तुम्हाला तो फॉर्म भेटणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म सध्या भरायला तुम्ही गडबड करू नका। ठीक आहे, फॉर्म आहे, सर्व गोष्टी आहे, अजूनही फॉर्म भरण्याची जी तारीख आली नाही आणि आपल्याला ऑफलाईन हा फॉर्म भरायचा एक लक्षात ठेवा आणि आपल्याला काही चुका नाही करायच्या फॉर्म भरताना, कारण की बरेच मुलं फॉर्म भरताना चुका करते, लक्षात ठेवा। आपल्याला ऑफलाईन भरते ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म पाठवावा लागणार आहे, पोस्टाने आपल्याला फॉर्म पाठवावा लागणार आहे आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल की पोस्टाने फॉर्म कसा पाठवायचा, फॉर्म कसा भरायचा, तर याच्यावर जे आपण फुल डिटेल एक व्हिडिओ नेक्स्ट या ठिकाणी आणणार आहे। तर सध्या तुम्ही फॉर्म भरायला या ठिकाणी गडबड करू नका। ठीक आहे, सध्या फॉर्म भरायला गडबड करू नका। आपण जे विद्यार्थी मित्रांनो स्पेशल एक व्हिडिओ आणणार आहे 2-4 दिवसानंतर, जसे फॉर्म भरणे चालू झाले तसा आपण जे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ टाकणार आहे की आपल्याला इंडियन आर्मी ग्रुप सी चा फॉर्म आपल्याला कशा प्रकारे भरायचा आणि कशा प्रकारे आपल्याला पाठवायचा आहे। ठीक आहे, तर सर्व फुल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, तर सध्या गडबड तुम्ही करू नका। तर फॉर्म मी तुम्हाला जे टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही तिथून तो फॉर्म डाउनलोड करू शकता। तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करावा लागणार आणि त्या फॉर्मवर आपली पर्सनल माहिती त्यावर आपल्याला टाकावी लागणार आहे। ठीक आहे, आणि त्याच्या रिलेटेड आपण नेक्स्ट व्हिडिओ या ठिकाणी आणणार आहे। अजून फॉर्म भरणे चालू झालेले आहे, सध्या गडबड तुम्ही करू नका। ठीक आहे, तर फॉर्म कसा भरा लागते याच्यावर जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ आपण या ठिकाणी आणणार आहे। ठीक आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीबद्दल देत राहणार आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आजच्या इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय